नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अवचेतन या भागाची ओळख करून घेणार आहोत. पूर्णयोगाचा साधक जसजशी साधनेमध्ये प्रगती करायला लागतो तसतशी मानवी श्रेणीच्या पलीकडे आणि मानवी श्रेणीच्या अलीकडे असणाऱ्या ज्या श्रेणी आहेत, ज्या सर्वसामान्य जीवनामध्ये आपल्याला माहिती नसतात, अशा श्रेणींची त्याची ओळख व्हायला लागते आणि त्यांचं कार्य आपल्या मानवी चेतनेमध्ये कसं चालू आहे हे त्याला उमगायला लागतं. तर आज आपण आत्ता म्हटलं त्याप्रमाणे हा जो अवचेतन प्रांत आहे आणि त्याच्या खालती अचेतन प्रांत आहे, आज आपण प्रामुख्याने या अवचेतन प्रांताची ओळख करून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण श्री अरविंद लिखित एका पत्राचा आधार विवेचनासाठी घेणार आहोत. ते लिहितात, ॲज देअर इज अ सुपर कॉन्शियंट समथिंग अबाव आवर प्रेझेंट कॉन्शियसनेस, अबाव द हेड फ्रॉम विच द हायर कॉन्शियसनेस comes down into the body. So there is also a subconscient, something below our consciousness, below the feet. समजावून घेऊया आता. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे ज्याप्रमाणे रंग जे आहेत ते अनेक आहेत, त्यातल्या रंगांच्या सर्वच्या सर्व श्रेणी आपल्याला दिसतात का? तर आपल्या ह्या चर्मचक्षूंना सर्व श्रेणी दिसत नाहीत. काही ठराविक मधल्या श्रेणीच तेवढ्या आपल्याला दिसतात आणि त्यातून आपल्याला रंगांचा बोध होतो. म्हणजे त्या श्रेणींच्या वरच्या श्रेणी पण आपल्याला दिसत नाहीत आणि त्या श्रेणीच्या खालच्या श्रेणी पण आपल्याला दिसू शकत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे इथे पण आहे. आपल्याला आता माहिती आहे बघा की आपण इतक्या भागांमध्ये आता समजावून घेतलेलं आहे की मन, प्राण आणि शरीर ह्या भागांची तेवढी आपल्याला थोडीफार जाणीव आहे. तिथली जी चेतना आहे ती आपल्याला थोडीफार माहिती आहे, परंतु त्याच्यावरती म्हणजे हा जो सगळा आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला जो सगळा प्रांत आहे, ज्याला अतिचेतन असं म्हटलेलं आहे, सुपर कॉन्शियंट असं म्हटलेलं आहे, त्या प्रांतामधून साधक जेव्हा साधना करायला लागतो, ध्यानावस्थेमध्ये त्याला जसजसे अनुभव येत जातात तसतसं त्याच्यामध्ये त्याला हाही एक अनुभव येतो. पूर्णयोगाच्या साधकाच्या बाबतीत मी हे प्रामुख्याने म्हणते आहे की त्याला हा अनुभव येतो की डोक्याच्या वरच्या भागातून म्हणजे आत्ता जो अतिचेतन प्रांत दाखवलेला आहे तिथून दिव्य गोष्टी म्हणजे दिव्य प्रकाश असेल, प्रेम असेल, आनंद असेल, शक्ती असेल, प्रकाश असेल, यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं अवतरण, अवरोहण हे त्याच्यामध्ये व्हायला लागतं. तो जो प्रांत आहे त्याला अतिचेतन प्रांत असं म्हटलेलं आहे. आपल्या पारंपरिक योगामध्ये आपण जे शब्द ऐकलेले असतात, सत, चित, आनंद, हा सगळा भाग कुठे आहे? तर हा सगळा भाग अतिचेतन प्रांतामध्ये त्याचा समावेश होतो. ठीक आहे. श्री अरविंदांनी या पहिल्या वाक्यामध्ये असं सांगितलंय की आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला जसा हा अतिचेतन प्रांत असतो तसा आपल्या पावलांच्या खालच्या बाजूला एक जो प्रांत असतो त्याला म्हणायचं आहे अवचेतन प्रांत म्हणजे सबकॉन्शियंट असं त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्याही खालती जो प्रांत आहे तो आहे इनकॉन्शियंट म्हणजे अचेतन प्रांत आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. बघा पुढे बघूया. मॅटर इज अंडर द कंट्रोल ऑफ धिस पॉवर because it is that out of which it has been created. That is why matter seems to us to be quite unconscious. म्हणजे हे जे सगळं जडभौतिक जगत आहे,
जे आपण एरवीच्या सामान्य परिभाषेमध्ये जेव्हा आपण त्याला निर्जीव असं म्हणतो किंवा वस्तुमात्र असं ज्याला म्हणतो, ही जी सगळी जडभौतिक सृष्टी आहे तिचा उगम कशातनं झालाय, तर ते म्हणतात की तिचा उगम या अवचेतनेमधनं झालेला आहे. आणि त्यामुळे हा अवचेतनेमध्ये उगम असल्यामुळे त्या ज्या वस्तू आहेत त्या चेतनाविहीन आहेत, म्हणजे जणू काही त्यांच्यामध्ये चेतनाच नाहीये असं आपल्याला वाटतं, असं आपल्याला भासतं. परंतु प्रत्यक्षात तसं आहे का, तर प्रत्यक्षात ते तसं नाहीये. आताच्या आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की अगदी निर्जीव वाटणाऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा अणू, रेणू आणि त्यातले प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स वगैरे या सगळ्यामध्ये चेतना आहे, चैतन्य आहे. पण ते दिसताना कसं दिसतंय, तर ते दिसताना अचेतन किंवा चेतनाविहीन असल्यासारखं जे दिसतंय त्याचं कारणच हे, कारण त्याचा उगम ह्या प्रांतामधनं, अवचेतन प्रांतामधून झालेला आहे. पुढे बघा, द मटेरियल बॉडी इज व्हेरी मच अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ दिस पॉवर फॉर द सेम रिझन. इट इज व्हाय वी आर नॉट कॉन्शियस of what is going on in the body for the most part. आपल्याला हे माहिती आहे की आत्ता जसं आपण पाहिलं की जडभौतिक सगळं जे वस्तुमात्र आहेत त्यांचा उगम इथे आहे, त्यांचा स्रोत इथे आहे. अगदी त्याचप्रमाणे आपलं हे जे शरीर आहे, ज्याला मटेरियल बॉडी असं म्हटलेलं आहे, फिजिकल बॉडी असं ज्याला म्हटलेलं आहे, ती बॉडी, तो आपला देह किंवा आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि ते सुद्धा ते ह्या अवचेतनाचाच भाग असल्यामुळे तिथे सुद्धा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच्याविषयी सहसा आपल्याला फारशी माहिती नसते. आपण त्याच्याबद्दल अनभिज्ञ असतो असं ते म्हणतात. थोडं समजावून घेऊया, इथे तुलना थोडीशी करूया. आता आपल्याला हे माहिती आहे की मनाचं कार्य असं म्हणत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये असलेल्या विचारांची थोडी बहुत का होईना पण ओळख असते. म्हणजे माझ्या मनात असे असे विचार येत असतात, नेहमी मी अमुक गोष्टीचा विचार करत असते, किंवा आत्ता माझ्या मनात आलेला हा विचार चांगला नाही, निगेटिव्ह आहे, मग मला ते पॉझिटिव्ह विचारांमध्ये त्याचं बदल केला पाहिजे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी मनाच्या बाबतीत आपण पुरेशा आपल्याला माहिती आहेत असं लक्षात येतं. प्राणाच्याही बाबतीत थोडंफार असंच आहे. म्हणजे माझ्यामध्ये असलेले राग, लोभ, द्वेष, अहंकार, मत्सर अशा ज्या वेगवेगळ्या भावना आहेत, इच्छा, वासना आहेत, महत्वाकांक्षा आहेत, या सगळ्याची आपल्याला नाही म्हटलं तरी थोडी बहुत ओळख असते. ठीक आहे. शरीराबाबतीत जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा अगदी जुजबी अशा स्वरूपाच्या 4-2 गोष्टी आपल्याला माहिती असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण नेहमी म्हणतो तसं की काहीतरी शरीराला व्हायला लागलं, म्हणजे आज डोकं दुखतंय, हातपाय दुखतायत किंवा अजून काही, तेव्हा आपल्याला त्या शरीराबद्दल जाणीव होते. एरवी शरीर आपलं बिनबोभाटपणाने कार्य करत असतं. मग आपल्याला जी माहिती आहे शरीराची ती कितपत आहे बघा, की हां, जखम झाली की काहीतरी रक्त येतं, थोडा वेळ वाहतं आणि मग रक्त व्हायचं थांबतं, किंवा कितपत दुखतं आहे काय याचा थोडाफार अंदाज आपल्याला असतो. याच्या पलीकडे शरीरामध्ये ज्या अनेक प्रक्रिया चालू असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर रक्ताभिसरण प्रक्रिया, मग अशुद्ध रक्त त्याचं रूपांतर शुद्ध रक्तामध्ये होतंय, किंवा प्रतिक्षिप्त क्रियांच्या रूपाने जे काही संदेशवहन होतं, ते जे संदेशवहन आहे ते पचनासारखी क्रिया आहे. अगदी आपण अन्न ग्रहण करत असताना एकीकडे गप्पा गोष्टी पण करत असतो, एकीकडे हास्यविनोद चाललेले असतात, आणि हे सगळं करत असताना अगदी क्वचित कधीतरी ठसका लागतो. पण एरवी आपलं काम ते शरीर सुरळीतपणाने करत असतं. म्हणजे ह्या ज्या श्वसनाची प्रक्रिया आहे, कितीतरी जटिल अशा प्रकारची ती सगळी प्रक्रिया आहे. ह्या सगळ्या प्रक्रियांविषयी आपण किती सजग असतो, आपल्याला कितीशी माहिती असते,
आणि त्याच्यावर आपला पुरेसा कंट्रोल, त्याच्यावर आपलं नियंत्रण असतं का? तर असत नाही. किंबहुना ती तशीच व्यवस्था आहे. आपण जर आपल्या मनाने त्याच्यावर नियंत्रण करायचं ठरवलं तर ह्या सगळ्या प्रक्रिया करायला किती वेळ लागेल याची गणतीच नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया एक प्रकारे आपोआप यांत्रिकपणाने होत राहतात. आणि ते असं होतं याचं कारण अवचेतन प्रांतामधून ते सगळं, त्याच्यातलं जे जडद्रव्य आहे ते आपण त्या अवचेतन प्रांतामधनं घेतलेलं असतं आणि त्याचा स्वभाव जो आहे तो या शरीराच्या कार्यप्रणालीसाठी आपल्याला उपयोगी पडतं असं आपल्या लक्षात येतं. पण आपल्याला त्याची पुरेशी जाणीव नाहीये हे श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. द आउटर, आता एक नवीन मुद्दा इथे ते सांगतायत बघा. द आउटर कॉन्शियसनेस गोज डाऊन इन टू द सबकॉन्शियस when we are asleep, and so it becomes unaware of what is going on in us when we are asleep except for a few dreams. इथे काय सांगितलंय बघा. म्हणजे आत्ता आपण पाहिलं की शरीरातल्या सगळ्या ज्या अंतर्गत जटिल स्वरूपाच्या प्रक्रिया आहेत त्याच्याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपल्या चेतनेचं नेमकं काय होतं, आपल्याला स्वतःचं आणि ह्या बाह्य विश्वाचं भान नाहीसं होतं झोपेमध्ये. अगदी गाढ निद्रेमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा ही जी चेतना आहे की जी दिवसभर आपण ज्या चेतनेच्या साह्याने, ज्या जाणीवेच्या साह्याने आपण सगळं विश्व समजावून घेतो आहोत, ती चेतना झोपेमध्ये कुठे जाते आणि म्हणून आपली जाणीव हरपल्यासारखी होते. तर ती जी चेतना आहे आपली, कुठली? बाह्यवर्ती चेतना. म्हणजे आता आपले मागचे भाग तुम्ही आठवून पहा, ज्याच्यामध्ये मन, प्राण, शरीर ह्या भागाचा जेव्हा आपण विचार केलाय तेव्हा आपली ही जी बहिर्वर्ती चेतना आहे ती ह्या झोपेमध्ये अवचेतन प्रांतामध्ये जाऊन विसावते. बहुतेकांच्या बाबतीत म्हणजे सर्वसामान्य जीवनाच्या बाबतीत ती चेतना अवचेतन प्रांतामध्ये जाऊन विसावते. आणि त्यामुळे त्या स्थितीमध्ये असताना आपल्याला कशाचीही जाणीव नसते. आपल्यामध्ये काय चालू आहे किंवा आपल्या अवतीभोवती काय चालू आहे हे गाढ निद्रेमध्ये आपल्याला समजू शकत नाही. तर ह्याच कारणासाठी, कारण आपली चेतना तेव्हा अवचेतन प्रांतामध्ये गेलेली असते. आणि म्हणून आता बघा, आपल्या आजूबाजूला ही उदाहरणं कदाचित आपण पाहिली असतील की काही व्यक्तींच्या बाबतीत त्या जाग्या झाल्यानंतर सुद्धा काही काळ, काही क्षण असेल किंवा काहींच्या बाबतीत अगदी अर्धा तासापर्यंत सुद्धा असं घडताना आपल्याला दिसतं की त्यांना हे जे आजूबाजूचं विश्व आहे त्याचं पुरेसं भान चटकन येत नाही झोपेतून जाग झाल्यावर. कारण त्यांची जी चेतना आहे ती अवचेतनेमध्ये खूप खोलवर गेलेली असते आणि त्यामुळे त्यांना परत पृष्ठभागावरती यायला, झोपेमधून जागे होऊन पृष्ठभागावरती यायला आणि हे जे सगळं बाह्य विश्व आहे त्याचं भान यायला त्यांना काहीसा वेळ लागतो. ठीक आहे, पुढे बघूया. आणि आपल्याला आत्ता हे जे वाक्य आपण पाहिलं तर त्यातल्या बहुतांशी भागाबाबतीत आपण अनभिज्ञ असतो, पण त्याला अपवाद असतो. अपवाद कशाचा? तर फ्यू ड्रीम्सचा. काही स्वप्न मात्र आपल्याला जी ह्या प्रांतामधनं येणारी स्वप्न असतात त्या स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला आपल्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे याची ओळख पटते. म्हणजे आता इथे लक्षात घेण्याचा भाग असा की स्वतःला ओळखा असं आपण जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा स्वतःला ओळखा म्हणजे स्वतःचं मन, प्राण, शरीर एवढंच ओळखून फक्त पुरेसं नाही आहे, तर आपल्या आतमध्ये किंवा आपल्या खाली
आपण जे जे काही साठवून ठेवलेलं आहे आणि ते कधीपासूनच आहे तर अगदी जन्माला आल्यापासून आपली जी ही पंचेंद्रिय आहेत, नाक, डोळे, कान, त्वचा, जीभ, या सगळ्यांच्या माध्यमातनं, या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातनं आपण जे काही सगळं ग्रहण करतो आहोत ते सगळं साठवलं जात आहे. कुठे साठवलं जात आहे तर ते साठवण्याची जागा जी आहे ती म्हणजे हा अवचेतनेचा प्रांत आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की इथे अशा वेटोळ्या किंवा अशा झिगझॅग स्वरूपाचं असं इथे दाखवलेलं आहे. याचं कारणच असं की आता कल्पना करा की जशी अडगळीची खोली असते, या अडगळीच्या खोलीमध्ये सगळ्या वस्तू जशा आल्या जशा हाताला लागल्या तशा डंप केल्या जातात. राहू दे, कधीतरी लागेल असं म्हणून त्या नुसत्या अडगळीच्या खोलीमध्ये वस्तू भरून ठेवल्या जातात. त्याच्यामध्ये काही सन्मान्य अपवाद वगळता बहुतेकांच्या अडगळीच्या खोलीमध्ये सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. त्याच्यामध्ये कोणतीही सिस्टीम नसते, कोणतीही व्यवस्था नसते. अगदी त्याच पद्धतीने आपण जे जे ग्रहण करतो आहोत, मग कळत असेल न कळत असेल, ते सगळं थेटपणाने आपल्या या अवचेतन प्रांतामध्ये जाऊन जमा होत राहतं. आता लक्षात येतंय? थोडा विचार करा. जन्मापासून आज आता इतकी वर्ष झाली, आपण आपल्या या अवचेतन प्रांतामध्ये काय काय साठवून ठेवलंय? एरवी या अडगळीच्या खोलीमध्ये शिरून आपण ते सगळं काही पाहतोय अशातला भाग नाही. काही उच्च कोटीचे जे साधक असतील ते कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न करत असतील, परंतु आपल्या सामान्य जीवनामध्ये आपल्याला या अवचेतन प्रांताची जी ओळख होते ती स्वप्नांच्या माध्यमातून होते. आपण जे सगळं काही साठवलेलं आहे ते आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे अगदी अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये असंबद्ध रीतीने तिथे पडलेलं आहे. आणि मग स्वप्न आपल्याला जेव्हा पडतात तेव्हा ही जी सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ज्या आपण ग्रहण केल्यात आपल्यामध्ये, आपल्या कळत न कळतपणाने, त्याचे सगळ्याचे जे ठसे आहेत, इम्प्रेशन्स आहेत, ते ठसे त्यातले तपशील वगळले जातील. पण त्याचं जे इम्प्रेशन आपल्या मनावर पडलेलं आहे ते इम्प्रेशन हे अवचेतनाने साठवून ठेवलेलं आहे. आणि मग स्वप्नामध्ये ते आपल्या पृष्ठभागावर येतं आणि आपल्याला स्वप्न पडतं. अर्थात स्वप्न ही फक्त काही अवचेतन प्रांतामधूनच पृष्ठभागावर येतात अशातला भाग नाही. आपण स्वप्नाबद्दल कधीतरी एक स्वतंत्र भाग विचारात घेणार आहोत, तेव्हा त्याचा अधिक तपशिलात विचार करू. परंतु काही स्वप्न ही अवचेतनामधनं येत असतात आणि मग ती सगळी अशी एकमेकांमध्ये सरमिसळ आपण ज्याला म्हणूया अशा प्रकारची ती स्वप्न असतात. आणि तेव्हा आपल्याला आपल्यातल्या या अवचेतन प्रांताची थोडी बहुत ओळख व्हायला मदत होते. आणि म्हणून मदरनी असं सांगितलेलं आहे की साधकांनी आपली जी स्वप्न आहेत त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आधी एकतर झोपेतनं उठल्या उठल्या जेव्हा आपल्याला त्या स्वप्नांची थोडी बहुत जाणीव असते तेव्हा ती सगळी स्वप्न आपण आठवली पाहिजेत, त्यातला तपशील जास्तीत जास्त आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग त्यातनं आपल्या अंतरंगामध्ये अरे हे सुद्धा दडलेलं आहे याची जाणीव आपल्याला होते. एरवी तशी ही जाणीव फारशी होत नाही. त्याला काही 3-4 अपवाद आहेत. ते अपवाद कोणते हेही आपण इथे समजावून घेऊया की अवचेतन प्रांत आपल्यामध्ये काहीतरी खालून वर असं पृष्ठभागावर पाठवत असतो. आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे की स्वप्नामध्ये आपल्याला त्या प्रांतामधून काहीतरी येताना दिसतं. अगदी तसंच कधी कधी अगदी जागेपणी सुद्धा एखादं सहज चित्र, दृश्य, एखाद्या व्यक्तीचा चेहरा असा तरळून जातो. तो सुद्धा स्मृतीमध्ये दडलेला जो चेहरा आहे तो अवचेतन प्रांतामधून अशा रीतीने पृष्ठभागावर आलेला असतो. हा एक भाग.
श्री अरविंदांनी आणखीन 3-4 गोष्टी या बाबतीतल्या सांगितलेल्या आहेत. त्या अशा, एखादे कवी असतात, साहित्यिक असतात, लेखक असतात, ही जी मंडळी आहेत किंवा अगदी कलाकार मंडळी, ही मंडळी जेव्हा काहीतरी लेखन करत असतात तेव्हा त्यांनी जो विचार केलेला नसतो, त्यांनी जी शब्दकळा विचारात घेतलेली नसते, असे कोणते तरी शब्द अनाहूतपणाने, अचानकपणाने त्यांच्या हातून लिहिले जातात आणि मग त्यांना नंतर पुन्हा वाचताना वाटतं की अरे ह्याचा तर मी विचार केलेला नव्हता, मग हे आलं कुठून? तर ते कधी कधी अतिचेतन प्रांतामधून पण आलेलं असतं, पण कधी कधी ते अवचेतन प्रांतामधून सुद्धा येतं, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. किंवा दुसरं याचं एक उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं असेल बहुधा, की एखादी आपली रुळलेली पायवाट असते. माझं उदाहरण सांगते की मी रोज एका ठराविक रस्त्याने माझ्या कॉलेजकडे जात असे. माझ्या गाडीला त्याची सवय झालेली होती आणि त्यामुळे एकदा 2 व्हीलरवर बसलं की गाडी आपली आपली जायची. रोजचं सवय पडलेली आहे ती. आणि एकदा दोनदा असं झालं, हा बहुतेक सगळ्यांचा कधी ना कधीतरी अनुभव असतो बघा, की मला त्या दिवशी कॉलेजच्या कामासाठी जायचं नव्हतं, मी दुसऱ्याच एका कामासाठी निघाले होते, मला वेगळ्या दिशेने जायचं होतं. पण मी रोजच्या प्रमाणे विचारांच्या काहीतरी नादात असल्यामुळे त्या रोजच्या रस्त्यानेच मी जायला लागले, म्हणजे कॉलेजच्या रस्त्यानेच जायला लागले. असं जेव्हा घडतं तेव्हा काय झालेलं असतं, तर तेव्हा आपलं मन दुसरीकडे कुठेतरी गुंतलेलं आहे आणि त्यामुळे अवचेतन प्रांतामधली जी रुजलेली सवय आहे, जी दृढमूल झालेली आहे, ती तिथून वर आलेली असते आणि आपण त्याप्रमाणे कृती करतो. घरामध्ये सुद्धा बरेचदा हा अनुभव येतो की आपण अमुक एक गोष्ट अगदी अनेक वर्ष ती त्याच ठिकाणी असते, काही कारणाने आपण त्याची जागा बदलतो. जागा बदलल्यानंतर जेव्हा त्या गोष्टीची आपल्याला गरज पडते तेव्हा आपण अनाहूतपणाने त्या मूळ जागेवर, जिथे ती वर्षानुवर्ष गोष्ट होती, तिथेच आपण जाऊन पोचतो आणि मग तिथे गेल्यावर आपल्या लक्षात येतं की अरे नाही, ती आता आपण अमुक एका ठिकाणी ठेवली आहे. हे जे काही घडतं आहे हे कुठून येतं आहे आपल्यामध्ये? हा जो सवयीचा भाग आहे, जो दृढमूल झालेला आहे, तो सगळा भाग आपल्या अवचेतनेमध्ये दडलेला असतो आणि तिथून ह्या सगळ्या गोष्टी वर येत असतात. किंवा त्याचं आणखीन एक उदाहरण श्री अरविंदांनी दिलेलं आहे की ज्याला आपण स्लिप ऑफ टंग असं म्हणतो. म्हणजे आपल्याला तसं अमुक एक गोष्ट बोलायची नसते, आपण तसा विचारही केलेला नसतो, पण बोलण्याच्या ओघामध्ये नकळतपणाने एखादा वेगळाच शब्द बोलला जातो, त्याला म्हणतात स्लिप ऑफ टंग. आणि हा शब्द मग कुठून आलाय, तर तो आपल्या अवचेतन प्रांतामध्ये दडलेला होता, तो तिथून त्याला संधी मिळाल्यानंतर तो आपोआप वर आलेला आहे. आणि ह्या 3-4 गोष्टींच्या निमित्ताने आपल्याला थोडीशी अवचेतन प्रांताची ओळख आहे, असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. बघूया, त्या ड्रीम्सच वर्णन ते पुढे करतायत. आपण त्याचा विचार केलेला आहे, आता आपण फक्त ते ओघामध्ये आता वाचूया. Many of these dreams rise up from the subconscious and are made up of old memories, impressions, etc. put together in an incoherent way. ती जी स्वप्न आहे त्या स्वप्नांमध्ये अगदी लहानपणी आपण पाहिलेल्या गोष्टी, आपण लहानपणी ज्यांना भेटलो होतो त्या व्यक्ती, किंवा ज्या आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत अशा व्यक्ती, असं सुद्धा सगळं आपल्या स्वप्नात जे येत राहतं ते कुठून येतं, तर ते अवचेतन प्रांतातनं येतं आणि ते सरमिसळ अशा पद्धतीने आपल्या समोर येतं. आणि इथे आणखीनही एक गोष्ट लक्षात घेण्याचा भाग असा की दुसऱ्या एका पत्रामध्ये श्री अरविंदांनी असं सांगितलंय की आपण आत्ता नुकत्या ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, ज्या आत्ता नुकत्या अवचेतनेमध्ये जाऊन बसलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा ज्या खूप जुन्या स्मृती आहेत, जे जुने ठसे आहेत आपल्या मनावर उमटलेले, ते स्वप्न विप्न या माध्यमातून आपल्या पृष्ठभागावर अधिक येत असतात. बघूया पुढे. For the subconscious receives impressions of all we do
or experience in our lives and keeps these impressions in it, sending up often fragments of them in sleep. या सगळ्या ज्या जन्मानुजन्म आपण ज्या सगळ्या स्मृती आपल्या चेतनेमध्ये साठवून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा साठा या अवचेतनामध्ये झालेला असतो आणि ते स्वप्नरूपाने आपल्या पृष्ठभागावर येतं. इथे आणखीन एक इतरत्र त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचाही विचार करणं आवश्यक आहे. ते म्हणजे अवचेतन आणि अचेतन. अचेतन प्रांताचा आपण नंतर तपशिलात विचार करणार आहोत, पण ओघामध्ये आपण हे लक्षात घेऊया की अवचेतन आणि अचेतन हे जे प्रांत आहेत ते फक्त आपले व्यक्तिगत वैयक्तिक असे नाही आहेत, तर एकाच वेळेला ते वैयक्तिक पण आहेत, म्हणजे आपण जे सगळं साठवून ठेवलेलं आहे, आपण जे जीवनानुभव घेतलेले आहेत ते तिथे साठवलेले आहेत, आणि त्याच वेळेला जे सार्वत्रिक स्वरूपाचे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण अमुक एका देशामध्ये जन्माला आलो, अमुक एका प्रांतामध्ये जन्माला आलो, अमुक एका भाषेमध्ये आपला जन्म झालेला आहे, अमुक एका संस्कृतीमध्ये आपण आलेलो आहोत, ह्या सगळ्याचं मिळून जे काही सार्वत्रिक संचय आहे तो सुद्धा या अवचेतन प्रांतामध्ये साठवलेला असतो, आणि तो तिथून सुद्धा आपल्यामध्ये त्या गोष्टी सुद्धा कधी ना कधीतरी स्वप्नरूपाने येऊ शकतात. म्हणजेच एकाच वेळेला याचं स्वरूप व्यक्तिगत आहे आणि त्याच वेळेला ते प्रामुख्याने सार्वत्रिक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. It is a very important part of the being, but we can do nothing much with it by the conscious will. हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, पण ज्याची आपल्याला पुरेशी ओळखच नाहीये, हे आत्तापर्यंत आपण लक्षात घेतलं. आपण जेव्हा परिसरीय चेतनेचा विचार केलेला होता तेव्हा त्या भागामध्ये आपल्याला आठवत असेल तर आपण असं म्हटलेलं होतं की ज्या जुन्या सवयी असतात माणसाला लागलेल्या, व्यसनांसारखा भाग सुद्धा जो आहे तो आपण जेव्हा आपल्यामधून व्यसन दूर करायचा प्रयत्न करतो, किंवा ज्या जुन्या सवयी आहेत ज्या आपल्याला नको आहेत त्या आपण जेव्हा दूर करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या सवयी मनामधून मग त्या तिथनं दूर केल्यानंतर जातात प्राणामध्ये, तिथूनही दूर केल्यानंतर त्या जातात शरीरामध्ये, आणि शरीरामधून सुद्धा जेव्हा आपण ते काढून टाकायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या एकतर आपल्या अवतीभोवती असलेल्या परिसरीय चेतनेमध्ये जातात आणि तिथे खोळंबून राहतात, अन्यथा मग त्या अवचेतन प्रांतामध्ये जाऊन राहतात. ठीक आहे. आणि जेव्हा त्या तिथूनही काढल्या जातात तेव्हा मग खऱ्या अर्थाने ती सवय आपल्यामधून पूर्ण नाहीशी झाली असं म्हणता येतं. तेव्हा या अर्थाने हा जो अवचेतन प्रांत आहे तो किती महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. किंवा आणखीन सुद्धा त्याचा संदर्भ असा आहे, सहज एक प्रसंग सांगते. मदरला एका तिथल्या मुलाने असं विचारलं की आपण नेहमी पाणी उकळून गाळून असंच का पितो, तसंच नळाचं पाणी का पित नाही. तर आता म्हटलं तर हा अगदी साधासा वाटणारा प्रश्न आहे, पण मदर त्याचं उत्तर देताना असं सांगता आहे की त्याचा संबंध आता अवचेतनाशी आहे. बघा की आपल्या मनावर जे संस्कार झालेले असतात, म्हणजे जोपर्यंत आपल्याला सांगितलं जात नाही की हे पाणी अशुद्ध आहे तोपर्यंत ते पाणी प्यायल्यानंतर सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा काही दुष्परिणाम होत नाही. पण तेच जर कोणीतरी आपल्या निदर्शनास आणून दिलं की नाही नाही हे पाणी उकळलेलं नाहीये, हे पाणी गाळलेलं नाहीये, तर आपल्या अवचेतनामध्ये जे सगळं जडलेलं आहे ते जी इम्प्रेशन्स आहेत की अरे पाणी अशुद्ध आहे, ते पाणी जर मी प्यायलं तर मला काहीतरी त्रास होईल, हे आपल्या अवचेतनाने ग्रहण करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्याच्या हे निदर्शनास आणून दिलं जातं तेव्हा मात्र मग लगेच त्याला त्रास होतो.
जोपर्यंत दृष्टी आणि सृष्टी असते तोपर्यंत त्याचा काही त्रास त्याला होत नसतो. पण हा असा संदर्भ असतो बघा अवचेतनाचा. आणि अगदी त्याच पद्धतीने जुनी दुखणी जी आहे ती काही काळासाठी निघून गेलेली आहेत आपल्यामधनं असं वाटण्यासारखी सुद्धा परिस्थिती येते. पण कधीतरी त्याला पुन्हा पोषक वातावरण मिळालं तर ते जुनं दुखणं परत उफाळून वर येतं. मग ते दुखणं कुठे साठवलेलं असतं तर ते दुखणं अवचेतनामध्ये दबा धरून बसलेलं असतं. ते दडून बसलेलं असतं आणि संधी मिळताच ते पुन्हा डोकं वर काढतं. तेव्हा हा उदाहरण द्यायचं झालं किंवा उपमा द्यायची झाली तर एक प्रकारे आपल्या या संपूर्ण आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वामधनं जे जे काही आपण टाकून देतो आहोत ते कुठे जमा होत आहे तर ते अवचेतनामध्ये जमा होत आहे. हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो जो कचरा आहे तिथला तो कचरा सुद्धा त्याची साफसफाई जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली जी मन प्राण शरीर रूपी कनिष्ठ प्रकृती आहे तिचं श्री अरविंदांना अभिप्रेत असलेलं रूपांतरण होत नाही. आता इथे लक्षात येईल की हा जो इथे जमा झालेला कचरा आहे, आता इथे लक्षपूर्वक बघा की आपण पंच ज्ञानेंद्रियांनी जे ग्रहण करतोय त्याचबरोबर आपण बघा आजकाल आत्ताच्या काळामध्ये सगळ्यांना टीव्ही बघत जेवण करण्याची सवय असते. काहीतरी हॉरर पिक्चर चाललेला असतो किंवा काहीतरी खून मारामाऱ्या सूडसत्र वगैरे अशा प्रकारची जी सगळी दृश्य आहेत आवाज आहेत या सगळ्या गोष्टी आपण नुसत्या पंच ज्ञानेंद्रियांबरोबर तर ग्रहण करत असतोच पण त्याचबरोबर त्या अन्नावाटे सुद्धा आपल्या आतमध्ये जाऊन बसतात, त्या अवचेतन प्रांतात जाऊन बसतात. आणि तो जो सगळा कचरा आहे तो सगळा कचरा मग साधना करायला जेव्हा साधक लागतो तेव्हा हा जो सगळा कचरा आहे तो त्याला त्रास द्यायला लागतो. त्याचं शुद्धीकरण केल्याशिवाय त्या प्रांताची साफसफाई केल्याशिवाय मग पूर्णयोगात अभिप्रेत असलेलं रूपांतरण होत नाही. तिथून ज्या सगळ्या समस्या वर येत आहेत मग राग कोणीतरी अशा रीतीने दूर केलेला असतो किंवा सेक्सची भावना असते ती स्वतःमधून अशी काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो साधनेच्या दरम्यान. या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे जाऊन पडलेल्या असतात. संधी मिळायचा अवकाश की त्या वर उफाळून येतात आणि मग त्या दूर कराव्या लागतात. तेव्हा हा जो प्रांत आहे तो पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने यासाठी महत्वाचा आहे की या प्रांतामध्ये सुद्धा आपल्याला रूपांतरण घडवून आणायचं आहे याची जाणीव त्यांनी ठेवायची आहे. अर्थात श्री अरविंदांनी एका पत्रात असंही सांगितलेलं आहे की हा जो सगळ्या कचऱ्याचा उपसा आहे तो आपण आपल्या वैयक्तिक कुवतीनुसार दूर करू शकणार आहोत का तर अर्थातच नाही. याचं कारण हा फक्त आपलाच ग्रहण केलेला कचरा नाहीये तर तो सार्वत्रिक पण तिथे जोडलेला आहे. आणि त्यामुळे कितीही तुम्ही प्रयत्न केलात तरी तो कचरा पूर्णतः साफ होणं आपल्या मर्यादित कुवतीने शक्य नाही. आणि म्हणून इथे लक्षात येईल की श्री अरविंद जे म्हणतात की पूर्णयोगाची साधना ही केवळ व्यक्तिगत स्तरावर होणारी साधनाच नाही. माताजींची दिव्य शक्ती जोपर्यंत इथे कार्य करत नाही आणि या सगळ्या प्रांताची सफाई करत नाही तोपर्यंत ते रूपांतरण होणार नाही. म्हणून ही साधना थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि हा अशा प्रकारचा प्रयत्न मानवी आध्यात्मिक इतिहासामध्ये श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी प्रथमतः केला आहे असं आपल्या लक्षात येतं. तेव्हा हा जो सगळा भाग आहे तो कदाचित आत्तापर्यंत आपल्या फारसा कुठे वाचनात किंवा ऐकिवात आलेला नसण्याची शक्यता आहे. कारण हे प्रथमच इतकं याचे जे बारकावे आहेत याचा जो एवढा तपशील आहे तो सगळा तपशील आत्ता आपल्याला श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या निमित्ताने समजतो आहे. आता
काही जणांच्या मनामध्ये असा विचार येईल की आत्ताचं आधुनिक जे मानसशास्त्र आहे, जे पाश्चात्यांचं युरोपियन लोकांचं जे मानसशास्त्र आहे त्यामध्ये या सगळ्याचा केलाय की विचार, मग ह्यात असं काय वेगळं आहे? तर इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण एक श्री अरविंदांचं वचनच इथे विचारात घेऊया, म्हणजे मग पुरेसं ते आपल्याला स्पष्ट होईल. बघा श्री अरविंद काय म्हणताय. आता इथे ते आपल्याला हा जो सबलिमिनल प्रांत आहे तो प्रांत आणि सबकॉन्शियंट हा जो प्रांत आहे त्यातला फरक स्पष्ट करून सांगतात. आणि ते असं म्हणतात, मी तो भाग फक्त वाचून दाखवते. Subliminal is a general term used for all the parts of the being which are not on the waking surface. Subconscient is very often used in the same way by European psychologists because they do not know the difference. ते म्हणतात युरोपियन सायकोलॉजिस्ट जे आहेत, आधुनिक मानसशास्त्रज्ञ किंवा युरोपियन मानसशास्त्रज्ञ जे आहेत, त्यांना सबलिमिनल प्रांत आणि सबकॉन्शियंट प्रांत या दोन्ही मधला फरक माहिती नाहीये आणि म्हणून ते त्या सगळ्याला म्हणजे सबलिमिनल प्रांताला सुद्धा ते सबकॉन्शियंट असंच म्हणतात. बट व्हेन आय यूज द वर्ड, मी जेव्हा सबकॉन्शियंट हा शब्द वापरतोय तेव्हा श्री अरविंद लिहितायत इथे, बट व्हेन आय यूज द वर्ड I mean always what is below the ordinary physical consciousness, not what is behind it. म्हणजे मी जेव्हा सबकॉन्शियंट असा उल्लेख करतो आहे तेव्हा मला नेहमी आपल्या पावलांच्या खाली असलेला जो सगळा प्रांत आहे त्या प्रांताचा उल्लेख करायचा असतो. मला तेव्हा सबलिमिनल प्रांताचा उल्लेख करायचा नसतो, असं ते इथे आवर्जून सांगता आहेत. मग सबलिमिनल मध्ये कशा कशाचा समावेश आहे, तर आपण मागे अंतर्वर्ती चेतना हा जो भाग समजावून घेतला होता. अंतर्वर्ती चेतना या सगळ्याचाच समावेश या सबलिमिनल प्रांतामध्ये किंवा प्रच्छन्न म्हणजे गुप्त, आपल्याला ज्याचा परिचय नाहीये अशी. बघा, द इनर मेंटल, व्हायटल, फिजिकल, द सायकिक, आपण हे सगळे मागे आकृतीमध्ये समजावून घेतलंय की आपल्या आतमध्ये असणारे हे जे सगळे प्रांत आहेत, म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर, त्याच्याच बरोबर अंतरात्मा किंवा ज्याला आपण चैत्य पुरुष असं म्हणतो, हा सगळा जो भाग आहे तो सगळा भाग सबलिमिनल प्रांत आहे. आणि म्हणून श्री अरविंदांनी हे इथे आवर्जून सांगितलेलं आहे की मी या दोन्ही प्रांतामध्ये फरक करतो आणि तो फरक अनुभवातनं आलेला आहे, अनुभव सिद्ध तो फरक आहे. त्या फरकाबद्दल थोडंसं आपण अधिक जाणून घेऊया. ते असं की हा जो प्रांत आहे तो सगळा अज्ञानमय, काळोखा, अंधकारमय असा प्रांत आहे. आणि तेच हा जो प्रांत आहे तो आपण चैत्य पुरुषाच्या दिशेने निघालेलो आहोत, म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या दिव्यत्वाचा किंवा ईश्वराचा जो अंश आहे त्या अंशाच्या दिशेने आपला जेव्हा प्रवास होतो तेव्हा तो आपण सबलिमिनल प्रांताकडे आपण निघालेलो असतो. तो जो प्रांत आहे तो काहीसा प्रकाशित, काहीसा उजळलेला असा तो प्रांत आहे. आणि आता आणखीन स्मृती, आठवण या दृष्टीने जो फरक लक्षात घ्यायचा तो असा की आपल्या बहिर्वर्ती चेतनेमधून ज्या गोष्टी आत जात आहेत त्या आत जात आहेत, म्हणजे कुठे जात आहेत? सबलिमिनलमध्ये जात आहेत. आणि ज्या खाली जात आहेत त्या अवचेतनामध्ये जात आहेत. अवचेतनामध्ये जेव्हा एखादी गोष्ट साठवली जाते तेव्हा त्यामध्ये तपशिलाचा भाग नाहीसा होतो आणि फक्त त्याचे जे ठसे आहेत, इम्प्रेशन्स आहेत, ती फक्त इथे साठवली जातात. आणि जेव्हा एखादी गोष्ट सबलिमिनलमध्ये जाते तेव्हा त्यामध्ये, त्या स्मृतीमध्ये अगदी तपशील, बारकावे हे सुद्धा सगळे साठवले जातात. म्हणजे इथे तपशील सुद्धा साठवले जातात आणि इथे
फक्त इम्प्रेशन्स, ठसेच आठवले जातात. हा दोन्हीमधला मुख्यतः फरक आहे. आणि म्हणून श्री अरविंदांनी असंही एका ठिकाणी उदाहरण दिलंय की समजा एखादी अपरिचित भाषा आहे आपल्यासाठी आणि ती जर आपल्या कानावर पडत राहिली, तर त्यांनी हिब्रू भाषेचं उदाहरण दिलंय की आपल्या कानावर समजा हिब्रू भाषा पडत राहिली, आपल्याला अर्थातच ती माहिती नाहीये, पण ती कानावर पडतीये म्हणजे ती कानातून आत जाते आहे, आणि आत जाते म्हणजे ती सबलिमिनल प्रांतामध्ये जाऊन पोचते आहे. ती जेव्हा सबलिमिनल प्रांतामध्ये जाऊन पोचते तेव्हा जर त्या व्यक्तीवर संमोहनाचा वापर केला तर ते हिब्रू भाषेमध्ये ज्या जशा पद्धतीने ते सगळे शब्द उच्चारलेले असतील, भलेही त्या व्यक्तीला त्याचा अर्थ कळत नसेल, पण ते सगळे शब्दोच्चार ती जसेच्या तशा पद्धतीने रिपीट करू शकते. हे कुठे घडतं? तर हे सबलिमिनल प्रांतामध्ये घडतं. हे अवचेतन प्रांतामध्ये फक्त ठसेच आठवलेले आहेत, तिथे बारकावे नाही आहेत. हा दोन्हीमधला फरक आहे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. किंवा बऱ्याचदा असंही होतं बघा की एखादी व्यक्ती जेव्हा एखादा ध्यास घेऊन, उदाहरणार्थ शास्त्रज्ञांसारखी व्यक्ती आहे की ध्यास घेऊन एखाद्या गोष्टीवर काहीतरी काम चालू आहे, दिवस रात्र त्या व्यक्तीच्या मनामध्ये तोच विचार घोळतो आहे, रात्री ती तशाच पद्धतीने ते विचार मनात वागवतच झोपी जाते आहे, आणि सकाळी उठताना त्या व्यक्तीला त्याचं काहीतरी उत्तर मिळाल्यासारखं होतं. तर हे कुठून येतं उत्तर? तर ते उत्तर येतं ते सबलिमिनल म्हणजे प्रच्छन्न चेतनेकडून आलेलं ते उत्तर असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या दोन्हीमध्ये जो फरक आहे, जो श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेला आहे, तो आपण आत्ता इथे थोडक्यात माहीत करून घेतला. आता याच परिच्छेदातला पुढचा थोडा राहिलेला भाग बघूया. आपण आता हे वाक्य पाहिलं बघा. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बीइंग बट वी कॅन डू नथिंग मच विथ इट बाय द कॉन्शियस विल. याचा थोडा विचार करूया. ते म्हणतायत की आपण आपल्या सचेत इच्छेने, म्हणजे आपण सोप्या भाषेत समजावून घ्यायचं तर आपल्या मनाने किंवा आपल्या बुद्धीने ह्या भागावर फार काही करू शकत नाही. म्हणजे अगदीच काही करू शकत नाही असंही नाही, थोडंफार काहीतरी आपण करू शकतो. काय करू शकतो? तर उदाहरणार्थ हाही अनुभव आपल्या बऱ्याच जणांना असेल बघा की समजा आपल्याला पहाटे लवकर उठून गावाला जायचं आहे, तर आपण गजर वगैरे लावूच, परंतु आपण स्वतःला सुद्धा एक प्रकारे सूचना देतो, स्वयंसूचना देतो की बघा उद्या पहाटे आपल्याला 2 वाजता उठायचं आहे. आणि मग ही सूचना कोणी दिली आहे, कोणाला दिली आहे? तर ही सूचना मनाने एक प्रकारे या अवचेतन जो प्रांत आहे त्या प्रांताला ती सूचना दिलेली असते, त्याच्याकडनं ती ग्रहण केली जाते, आणि तिथून मग बरोबर रात्री 2 वाजता कोणीतरी अगदी आपल्याला उठवावं त्या पद्धतीने आपल्याला बरोबर 2 वाजता जाग येते. हा जो काही अनुभव आहे तो अनुभव त्याचं मूळ स्थान जे आहे ते अवचेतन प्रांत आहे. त्यामुळे आपली मानसिक बुद्धी आहे किंवा कॉन्शियस विल आहे, इच्छाशक्ती आपली, त्यांनी इतपत थोडा बहुत आपण त्याच्यावरती काहीतरी परिणाम करू शकतो, पण संपूर्ण अवचेतनेचंच शुद्धीकरण, त्याची साफसफाई हे आपल्या आवाक्यातली गोष्ट नसते, ते इथे त्यांनी सांगितलंय. आणि मग हे कोण करणार काम? तर बघा, इट इज द हायर फोर्स वर्किंग इन अस. हायर फोर्स आपण अगदी या परिच्छेदाच्या सुरुवातीलाच पाहिलं की अतिचेतन प्रांतामध्ये असलेली उच्चतर शक्ती ही इट इज द हायर फोर्स वर्किंग इन अस. आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे ही उच्चतर शक्ती साधकामध्ये मन, प्राण, शरीर या माध्यमातून खाली खाली उतरत जाते. साधक जितका जास्त रिसेप्टिव्ह असेल, ग्रहणशील असेल, तितकी ती उच्चतर शक्ती खालपर्यंत येऊन पोचते. आणि मग पुढे बघा, इट इज द हायर फोर्स वर्किंग इन अस दॅट इन इट्स नॅचरल कोर्स विल ओपन द सबकॉन्शियस टू इटसेल्फ
and bring down into it its control and light. ही जी उच्चतर चेतना आहे ती मन प्राण शरीर याच्यामध्ये पुरेशी उतरल्यानंतर ती स्वतःच हा जो अवचेतन प्रांत आहे तो खुला करते आणि तिचा जो प्रकाश आहे तो मग ह्या प्रांतामध्ये जाऊन पोहोचतो. हे जेव्हा होतं तेव्हा खऱ्या अर्थाने अवचेतनाची साफसफाई होऊ शकते. तोपर्यंत आपण वैयक्तिक प्रयत्नांनी हे करू शकत नाही. मात्र ही जाणीव ठेवायची आहे की हा आपलाच एक भाग आहे आणि आपल्याला त्याची साफसफाई करायची आहे. एवढं लक्षात ठेवण्यापुरताच त्याचा विचार करा. अन्यथा हे अशक्यप्राय काम आहे. याने जर आपण हातपाय गाळून बसलो तर निराशा येईल आणि आत्ता मन प्राण शरीरावर आपल्याला जे कार्य करायचं आहे ते सुद्धा आपण करणं सोडून देऊ. तेव्हा त्याचा खूप जास्त विचार करू नका. फक्त त्याची जाणीव ठेवा असं त्यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता अजून काही गोष्टी ज्या वेळोवेळी काही साधकांना त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या काय आहेत त्याही आपण थोड्याशा विचारात घेऊया. म्हणजे हा जो सगळा अवचेतन प्रांत आहे त्याची आपल्याला पुरेशी ओळख होईल. श्री अरविंदांनी एका साधकाला असंही लिहिलेलं आहे की वन शुड रिगार्ड इट ॲज समथिंग नॉट वनसेल्फ, अ मास्क ऑफ फॉल्स नेचर. म्हणजे या प्रांताचा विचार करताना जरी तो एक प्रकारे आपला भाग असला तरी सुद्धा तो स्वतःचा भाग आहे असं समजूच नका. तर तो मिथ्या प्रकृतीने धारण केलेला एक मुखवटा आहे असं म्हणून त्याच्याकडे पहा असं त्यांनी एका साधकाला सांगितलेलं आहे. या प्रांताचं जे स्वरूप आहे ते कसं आहे तर श्री अरविंद म्हणतात की हा अज्ञानमय प्रांत आहे, काळोखा अंधकारमय प्रांत आहे. आणि त्याची गुणवैशिष्ट्य कोणती आहेत तर बघा, इनर्शिया. अगदी शब्द वाचते, एक एक शब्द वाचले की आपल्याला लगेच ती वैशिष्ट्य लक्षात येणार आहेत. त्याचं अधिक स्पष्टीकरण करण्याची पण गरज नाही. इनर्शिया जडत्व, सुस्ती, वीकनेस दुर्बलता, ऑब्स्क्युरिटी अंधकारमयता, लॅक ऑफ इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचा अभाव, ऑब्स्क्युअर फिअर्स अँड डिझायर्स अँगर्स. बघा, अनामिक किंवा अकारण भीती वाटते ना काही गोष्टींची, ती अकारण भीती त्याचं ठिकाण पण त्याचं स्थान पण हे अवचेतनच आहे. नंतर लस्ट ऑफ फिजिकल व्हायटल, नंतर इलनेसेस त्याचा विचार आत्ता आपण केला. डलनेस, पेन्स, काही काही वेदना अशा असतात ज्या खोलवर जाऊन रुजलेल्या असतात, किंवा आपल्यामधल्या अक्षमता, ह्या सगळ्यांचं एक प्रकारे साठवण करण्याचं ते स्थान आहे. आणि कधी कधी बघा, जशी अकारण भीती वाटते कुठल्या तरी गोष्टीची, काहीच कारण नसतं पण एक भीती दाटून येते, अगदी त्याच पद्धतीने अवचेतनामधून कधी कधी उदासीनता पण दाटून येते. काही झालेलं नसतं, सगळं सुरळीत चाललेलं असतं किंवा नजीकच्या भविष्यामध्ये काही होईल अशीही शक्यता काही नसते. पण असं असताना सुद्धा मनावर नकळत एक प्रकारचं अभ्र येतं, उदासीनतेचं झाकोळ येतं. ही उदासीनता कुठून येते तर ही उदासीनता अवचेतन प्रांतामधनं येते. आणि आपल्याला माहिती असेल तर बालकवी त्यांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे, त्यामध्ये याचं वर्णन येतं बघा. बघूया त्या ओळी काय आहेत. ते काय म्हणतात, कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. काहीतरी बोचतंय, काहीतरी खुपतंय, काहीतरी टोचतंय, पण ते काय नेमकं ते कळत नाहीये. ते कुठून येतंय? श्री अरविंद आपल्याला असं सांगतायत की ते सगळं अवचेतन प्रांतामध्ये वर कुठेतरी हृदयामध्ये
उफाळून आलेलं असतं, दाटून आलेलं असतं आणि त्यातनं मग ती आपल्याला उदासीनता येते. श्री अरविंद आता आपल्याला असं सांगतायत, श्री अरविंद आणि माताजी दोघंही आपल्याला असं सांगतायत की आता हा सगळा जो प्रांत आहे तो प्रांत कसा आहे, तर तो आपल्या व्यक्तिमत्वाचा मजबूत आधार नाही आहे, डळमळीत आधार आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा महापूर येतो बघा, किंवा ह्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण हिमालयातली काही दृश्य पाहिली असतील, तर तेव्हा त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर संपूर्ण इमारतच्या इमारत त्या प्रवाहाबरोबर वाहत गेलेली आहे. ती तशीच्या तशी, कारण खालचा पाया भक्कम नव्हता, ठीक आहे, मजबूत पायावरती उभी नव्हती आणि त्यामुळे ती इमारत, ती पाण्याचा एक लोंढा आला आणि त्या लोंढ्याबरोबर अख्खी इमारत वाहून गेली. आपल्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा एक प्रकारे असंच आहे. मग आपलं व्यक्तिमत्व हे जर आपल्याला चांगल्या रीतीने घडवायचं असेल तर ते मजबूत पायावर उभं असलं पाहिजे. ते अशा डळमळीत पायावर, अंधकारमय पायावर उभं असता कामा नये. मग ते काय करायचं आहे, त्या प्रांताचं सुद्धा रूपांतरण करायचं आहे. आणि काय होईल मग भविष्यामध्ये जर आपण हे खरोखर असं करू शकलो तर, ते म्हणतायत मगाशी आपण ज्या हायर फोर्सचा उल्लेख केला की हायर फोर्सचा तो प्रकाश खालती अवचेतनापर्यंत जाऊन पोचेल आणि मग काय होईल, द सबकॉन्शियंट इज टू बी पेनिट्रेटेड बाय द लाईट and made a sort of bedrock of truth, a store of right impressions, right physical responses to the truth. Strictly speaking, it will not be subconscious at all, but a sort of bank of true values held ready for use. म्हणजे पूर्णयोगाच्या साधकाचं उद्दिष्ट आता काय असलं पाहिजे, तर आत्ता हा जो अवचेतनेचा डळमळीत सगळा पाया आहे, तर तो पाया भरभक्कम पाया तयार होईल. आणि तो पाया कशाने भरलेला असेल, तिथे काय साठवलेलं असेल, तर आत्ता ज्याप्रमाणे तिथे अंधकार आहे, अज्ञान आहे, त्याच्या बरोबर दुसरी बाजू म्हणजे प्रकाश आहे, ज्ञान आहे, सत्य आहे, यांची ही एक आधारशिला झालेली असेल. आणि मग त्याच्यावर आपली सुंदर मूर्ती उभी असेल. डोळ्यासमोर चटकन दृश्य येईल बघा, विवेकानंद रॉक मेमोरियल. तिथे जर आपण गेलेलो असू किंवा तिथलं आपण पाहिलेलं असेल, तर तो जो दगड आहे तो दगड कसा आहे, भरभक्कम आहे. आणि तसा दगड डोळ्यासमोर आणा की अशा प्रकारचा भरभक्कम आणि ज्ञान, प्रकाश, सत्य यांच्या कणाकणांनी तो दगड व्यापून गेलेला आहे. त्या दगडामध्ये ज्ञान, प्रकाश आणि सत्य हे कणाकणामध्ये त्याच्या सामावलेलं आहे. असा जर तो मजबूत दगड असेल तर त्याच्या पायावर उभं राहिलेलं मंदिर, त्याच्या पायावर उभं राहिलेली मूर्ती ही कशी दिसतीये, तर हे असं एक सुंदर भविष्य काळामधलं चित्र श्री अरविंद पूर्णयोगाच्या साधकासमोर ठेवत आहेत. आणि तेव्हा ते म्हणतात, कारण आता आपल्याला हे तार्किकदृष्ट्या पडण्यासारखं आहे बघा, आपण जे आत घेतोय ते तिथे साठवलं जात आहे. मग तुम्ही जर काहीतरी वाईट, दुरिच्छा, दुर्वासना ह्याच गोष्टी जर आत ग्रहण करत राहिल्या तर त्या तिथे तशा साठणार आहेत. पण तुम्ही जर चांगल्या गोष्टींची साठवण करत गेलात, चांगल्या गोष्टींची रुजवणूक तिथे करत गेलात तर मग एक दिवस श्री अरविंद म्हणतात त्याप्रमाणे, स्ट्रिक्टली स्पीकिंग इट विल नॉट बी सबकॉन्शियस ॲट ऑल, कारण त्याचं मूळ स्वरूपच बदलून गेलेलं असेल. तर ते काय झालेलं असेल, बट अ सॉर्ट ऑफ बँक ऑफ ट्रू व्हॅल्यूज हेल्ड रेडी टू यूज. म्हणजे ती जणू काही आता एक योग्य मूल्यांची अशी एक बँक तयार झालेली असेल. आणि तुम्हाला हवं तेव्हा त्या बँकेतनं आपण जसे पैसे काढावे त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या उपयोगासाठी वापरात आणू शकू. अशा प्रकारे या अवचेतनाचं रूपांतरण झालेलं असेल असं श्री अरविंद सांगतायत. आणि हे जे कार्य आहे
जे अत्यंत दुर्गम अशा स्वरूपाचं कार्य आहे. म्हणजे फक्त स्वतःच्या बाबतीत नव्हे तर पृथ्वी चेतनेच्या बाबतीतला जो हा सगळा अवचेतन आणि अचेतनाचा प्रांत आहे की जिथून साधकाला विरोध होत राहतो, त्याच्या साधनेसाठी ईश्वरी शक्तीला विरोध होत राहतो, त्याची साफसफाई करण्याचं काम, पृथ्वी पातळीवरचं जे काम आहे ते श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेलं आहे. आणि आपल्याला हा जो मार्ग आहे तो प्रशस्त केलेला आहे. तेव्हा साधक म्हणून आता आपल्याला या सगळ्याची जाणीव ठेवायची आहे आणि श्री अरविंद श्री माताजींनी आपल्यासाठी जे काम सुकर करून ठेवलेलं आहे त्याचा लाभ घेऊन आपली साधना आपल्याला प्रशस्त करायची आहे. तेव्हा आज आत्ता आपण अवचेतन या प्रांताची पुरेशी ओळख करून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण आता अचेतन प्रांत जो आहे त्याचं स्वरूप, त्याचं कार्य हेही समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आत्ता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.